कुणीही वारंवार चुका करत असेल तर त्याच्यावर मकोका लावण्याचे आदेश दिले। गुन्हा केलेल्या कुणालाही सोडणार नाही। अजित पवार बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर संतापले। कुणालाही सोडणार नसल्याचा थेट इशारा। अजित पवार बीडमध्ये येऊन काहीही होणार नाही। परळीमधील प्रशासनामध्ये बदल करावे, त्याशिवाय परळीत बदल होणार नाही। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। तर प्रशासनामध्ये बदल केल्यानंतर 100% बदल होईल, जरांगेंकडून विश्वास व्यक्त। पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला। शरणू हांडे असं अपहरणाचा प्रयत्न झालेल्या व्यक्तीचं नाव। पोलिसांच्या प्रयत्नामुळे कार्यकर्त्याचा जीव वाचला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये विविध प्रकल्पांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। पुणे शहरामधील वाहतूक व्यवस्थेच्या व्यवस्थापन आराखड्याचं सादरीकरण होणार। उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे। आमची देखील त्या दिशेने वाटचाल सुरू आहे। आम्हालाही घड्याळ मिळण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार म्हणाले। त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांना भाजपात विलीन व्हावं लागेल, रोहित पवारांचा दावा। शरद पवार पूर्णपणे भाजपच्या हस्तात। 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार। प्रकाश आंबेडकरांचा शरद पवार यांच्यावर मोठा आरोप।